आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. शिर्डी विमानतळ रस्त्यासाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहायला मिळतोय. चालू असलेलं कामही शेतकऱ्यांनी बंद पाडले. जांभूळवाडी फाटा ते विखे पाटील फार्म हाऊस दरम्यान शिर्डी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईड पट्ट्यांसाठी प्रस्तावित जमीन संपादनास परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. विकास कामांना विरोध नसून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि प्रभावित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आमच्या जमिनी घ्या, मात्र आम्हाला योग्य मोबदला द्या, अशी एकमुखी मागणी यावेळी केली गेली आहे. शासन विकासाच्या दृष्टीनं रस्ते, विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधा उभारत असलं तरी त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये अशी भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. या रोडमध्ये माझी जमीन जाते 1 एकर 5 गुंठे. पहिला आम्हाला मोबदला नाही. आता हे परत 5 मीटर वाढवतात, दोन्हीकडून 10 मीटर वाढवतात. जे माझी जमीन जवळजवळ 2.5 एकर. म्हणजे आमचं काय म्हणणं, तुम्ही आम्हाला मोबदला द्या. त्यांनी जमीन असेच घ्यायच्या. इथं 50 वर्ष आम्हाला पाणीच नव्हतं. आता इथं आम्ही कोरडवाहूच होतो. आता इकडून पाणी आलं, ते जमिनी चालल्या. करायचं काय? आणि कमीत कमी मोबदला द्यायला पाहिजे का नाही? काय मग तुमचं? कमीत कमी 2.5 एकर पैसे तुमचे याला विरोध नाही, शेती जाण्यात विरोध नाही. विरोध आहेच ना. नाही म्हणजे तुम्हाला जर मोबदला भेटला तर तुमचा विरोध नाही. नाही ना, आमचा विरोध नाही. आपला मोबदला, आमचा विरोध नाही. मोबदला द्या ना आम्हाला तुम्ही. तुम्हाला याच्या आधी काही नोटिसा पाठवल्या का? काहीच नाही, आम्हाला काहीच न पाठवता डायरेक्ट मशिनरी घेऊन येणे, दमदाट्यात काम चालू करायचं. कुणी नसलं का काम चालू करून द्यायचं, मग कुणी आलं का तेवढं पुरतं बंद करायचं. म्हणजे गपचित पार रात्रीचे JCB चालू राहिले, फॉकलँड चालू राहिले. हे असे नाही चालणार. शेतकऱ्यावर अन्याय की कुठपर्यंत चालणार? आम्ही काम होऊन देणार नाही. ते साहेब काही बोलू, हे साहेब बदली करून जातात. 4 वेळा दुसरा साहेब येतो, तो आम्हाला वेगळं आश्वासन देतो. हे चालणार नाही. त्या सरकार जिथं तिथं शेतकऱ्याला दाबायचा प्रयत्न करून राहिलं, हे नाही चालणार. आम्हाला फक्त तुम्ही जमिनी घ्या, पण त्याचा मोबदला द्या ना. आधीच बिघा जायले, 20 25 गुंठे जायले, त्याचा मोबदला नाही. अजून तुम्ही 20 गुंठे घेणार, नंतर तुम्ही 4 पदरी करणार. हे कुठपर्यंत? हे नाही चालणार. विषय संपला. हे शेतकरी काम चालू करून देणार नाही. सरकारनं विकास करावा, आमची विकासाला पाठिंबा आहे. पण असं नाही करू ना, शेतकऱ्याला मारायचं आणि त्याच्या बोकंडी बसून विकास करायचा. हे कुठपर्यंत? शेतकरी पण माणूस आहे हो, गोरगरीब जनता आहे. 10 20 गुंठे हो त्यांच्या जमिनी आल्या. त्या पण जर सरकार लुबडून घेणार असला तर त्याचा उपयोग नाही ना. विकासाला आमचा पाठिंबा आहे, पण आमच्या मुंडक्यावर पाय देऊन विकास नको. यावेळी शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली. जमीन संपादन आणि मोबदल्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याचवेळी शेतकरी दादा गायकवाड, सनी ठोंबरे यांनी पोकलेन समोर उभं राहत कामाला विरोध दर्शवला. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे काही काळ कामकाज ठप्प झालं असून संबंधित यंत्रणा माघारी फिरल्याचं सांगितलं गेलंय. आमच्याकडे आधीच अल्प जमीन आहे. त्यातील मोठा भाग रस्त्यात गेल्यानंतर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. जवळपास 50 वर्ष आम्ही पाटपाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहिली. आता निळवंडे कालव्यामुळे शेतीला पाणी मिळालं आणि जमीन बागायती झाली आहे. मात्र याच जमिनी रस्त्याच्या कामासाठी गेल्या तर आमच्याकडे शेतीच उरणार नाही. अनेक शेतकऱ्यांनी शेतीच्या विश्वासावर आम्ही कर्ज काढून जमीन विकसित केली आहे असं म्हटलंय. आमचा संपूर्ण प्रपंच शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शासनानं योग्य बाजारभावानुसार मोबदला दिल्यास आम्ही दुसरी जमीन घेऊ शकतो. अन्यथा अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा.
संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.